सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पप्पा बघा चाललेले आहेत गावाला. आज आहे रक्षाबंधन. सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पप्पा देखील चाललेले आहेत. बाय बाय. बघा मी करत आहे आता पोहे. त्यासाठी कांदा मिरची कापून घेतली. माझी चालली पोहे करायची. मम्मी करते इकडे चहा उकळवतीये. आणि त्याला मम्मी चाललेले बघा आता आमचं आवरायचं. आणि आता मावशीचा देखील आत्ताच फोन आलता. आणि आता बनेश्वरला जायचं ठरलेलं आहे आमचं. आणि आता सर्वात पहिल्यांदा आम्ही बनेश्वरला जाणार आहे. तर चला भेटू आपण बनेश्वर मध्ये. आणि तुम्हाला बनेश्वर मध्ये काय काय त्याची पण माहिती सांगणार. मी सगळ्यांनी चला बनेश्वर. आणि चला आता चहा वगैरे केला आणि दिवसाला सुरुवात केली. आता बाकीची कामं देखील आवरायची आहे. हाय, तर बघा आज आहे श्रावणी सोमवार. म्हणजे श्रावणातलं 3रा सोमवार आहे आज. आणि त्यामुळे आज म्हणजे किती छान योग आहे. आज श्रावणातलं 3रा सोमवार आहे. आणि आज रक्षाबंधन देखील आहे. आणि आज सोमवार असल्यामुळे मम्मीने पहा स्वामीला व्हाईट ड्रेस शिवलेला आहे. कसा आहे कमेंटमध्ये सांगा. बघा आता आवरायची तयारी चालू आहे. आणि बाहेर चाललेलं आवरायचं. आणि चला आता आत्ताच मावशीचा फोन आला आणि आमचं ठरलेलं आहे बनेश्वरला जायचं. तर आता बनेश्वरला जायचं आहे. आणि मी आता करते बघा पोहे. त्यासाठी मी कांदा मिरची वगैरे कापून घेतलंय. आणि मम्मीची आत्ताच पूजा झाली पहा. आणि आता आमचं चाललेलं आवरायचं आहे. तर आपण आज बनेश्वरला जाणार आहोत. आपण तिथे देखील भेटूया. आणि आज 3रा सोमवार आहे. आणि त्याची पूजा केलेली मम्मीनी. भस्म वगैरे लावलेला आहे. एका ताईने आपल्याला कमेंट केली ती. तुम्हाला माहिती असेल, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर त्यांनी सांगितलं होतं 3 फिंगर विभूती लावा म्हणून. तर मी लावलेली आहे ताई. आता बनेश्वरला जायचं आपल्याला. तर भेटूया बनेश्वरमध्ये. आणि काय कुठं जायचं म्हणलं ना की लवकर कामं उरकतच नसतात. मम्मीला खूप कामं होती. आणि मम्मीला नेमका काय झालं, आज नेमका अर्जंट ब्लाऊज आलं. रक्षाबंधन असल्यामुळे सगळे दिले ते ब्लाऊज मम्मी लवकर शिवून. आणि अर्जंट ब्लाऊज असल्यामुळे आम्ही फार उशिरा गेलो. आणि हळदीले पण वगैरे केलं. सर्व कामं आवरली. आणि आम्ही निघालो होतो रक्षाबंधन साजरी करण्यासाठी. आईकडे गेलतो आम्ही. आणि आता तिथं बसलेलो आहोत. आल्याला सर्व बसलो. आणि त्या मावशी देखील आली. ती पहा ही माझी मावशी आहे. आणि आम्ही सर्व गप्पा मारत बसलो होतो. आणि आईचं चाललं होतं किचनमध्ये. आई काहीतरी स्पेशल डिश करत होती. त्यामुळे तिचं चाललं होतं किचनमध्ये. आणि त्यानंतर म्हणजे नानांनी म्हणजे माझ्या आजोबांनी कणीस आणले होते. तर ते कणीस देखील आम्ही उकडवले होते. आणि आमची चालली होती कणीस खाण्याची कणीस खाण्याची चालली होती. आता ह्यांची इकडं पार्टी चालू आहे. आणि मावशीला होतो उपवास. त्यामुळे तिने खाल्लं नाही. ती बसली होती एका साईडला. आणि आज ठरलं होतं व्हेज बिर्याणी करायची. त्यामुळे मावशी आणि मम्मी जवळच दुकानात गेले. तिथून सामान घेऊन आले. आणि एक नवीन साईडला दुकान झालं मिठाई. तिथूनच आम्ही मिठाई घेतलेली होती. आणि आज रक्षाबंधन स्पेशल मिठाई वेगवेगळ्या घेतलेल्या होत्या 2-3. आणि तेच आमचं मावशीचं माझं टेस्टिंग चाललं होतं. कशा आहेत मिठाई वगैरे, म्हणजे टेस्ट कशी आहे त्याची ते. आणि त्यानंतर पहा आता आम्ही म्हणजे आमचं आवरायचं चाललं आहे. आणि आईनी म्हणजे माझ्या आजीने आणि मम्मीनी सेम साडी मागवलेली आहेत. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मम्मीनी फ्लिपकार्टवरून मागवली होती. ती साडी आलेली आहे. आणि ते दोघींनी सेम घातलेली आहे. तयारी छोटे हॉलमध्ये सुद्धा आहे. हॉलमध्ये बघा तयारी चालली आहे. नाना झोपले. आणि ताट आपलं तयार केलेलं आहे. मासे तयारी. आणि बघते TV ला. इकडे बघा तिघींनी घातलेल्या आहेत व्हाईट साड्या. आणि आईनी आईनी मम्मीनी सेम घातलेले आहेत. मावशी थोडासा कलर डिफरंट आहे थोडासा.
भाजपच्या आतापर्यंत 47 मोठे नेते मला भेटलेच माझ्यावर फोटो काढू वाड्याचा आमदार केंद्रीय नेतृत्वावर आला असावा. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. हाय तर बघा तिघींनी सेम साड्या घातलेल्या आहेत आणि त्यामुळे आता मग तिघींचं फोटो वगैरे काढलं. रक्षाबंधन सेलिब्रेट झाली आणि मग व्हेज बिर्याणीची वाट बघत झोपलो होतो. हाय गुड नाईट. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे सर्वांचं आणि आज ब्लॉग जास्त मोठा शूट करू शकले नाही कारण आता फॅमिलीमध्ये असलं म्हणलं की जरा जास्त शूट करता येत नाही ब्लॉग. तरी जेवढा प्रयत्न होईल तेवढं शूट केलेलं आहे. तर उद्याचा ब्लॉग आजचा छोटा असला ब्लॉग तरी जरा माफ करा कारण आपण उद्याचा ब्लॉग शूट करणार आहोत. आज बनेश्वरला जायचं होतं पण काय कारणास्तव काय झालं उशीर झाला होता खूप त्यामुळे ना जास्त शूट झालं नाही म्हणजे केलंच नाही गेलोच नव्हतं बनेश्वरला. तर उद्या नक्की जाणार आहे सकाळ सकाळ बनेश्वरला. आणि तर चला आपण डायरेक्ट आता उद्या बनेश्वरला भेटू. तो ब्लॉग डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देणार आहे. नक्की तो ब्लॉग पहा सर्वांनी. म्हणजे रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशीचा ब्लॉगमध्ये आपण बनेश्वरला गेलेलो आहोत. तर तो ब्लॉग आणि आजचा ब्लॉग देखील कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.